वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आपण आता इथे पाहतोय की ऊर्जा ही बसलेली असते आणि आता ऊर्जाला आज घरामध्ये घडलेला सर्व तमाशा आठवत असतो. पत्रकारांनी तिला विचारलेलं असतं की मॅडम, तुमच्या आजच्या केस जिंकण्याचे पडसाद तुमच्या घरातही उमटलेले दिसत आहेत. त्यावर आता ऊर्जा इकडे विचार करत बसलेली असते. तर शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा जाऊ दे, तू फार विचार नको करूस आणि काळजीही नको करूस, होईल सगळं हळूहळू व्यवस्थित, सगळं पहिल्यासारखं होईल. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणत असते, शौर्य खरंच तुला असं वाटतंय का की सर्व पूर्वीसारखं होईल, सर्व व्यवस्थित होईल म्हणून? शौर्य, अरे आज माझ्यामुळे तुझे डॅड उपाशी आहेत. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं नको काळजी करू, मॉम आहे ना, मॉम डॅडना उपाशी नाही झोपू देणार. त्यावर ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य आज तुझं डॅड माझ्यामुळे उपाशी झोपणार आहे. मी केस जिंकले यापेक्षा जास्त त्यांना या गोष्टीचा राग आहे की मी स्वयंपाक बनवला आणि म्हणून ते जेवले नाही आहे. ह्यामुळे मला जास्त वाईट वाटतं आहे रे. आणि तुला महत्त्वाचं माहिती आहे का, ह्या घरात येण्याअगोदर तुझ्या डॅडबद्दल माझ्या मनात खूप राग होता, खूप तिरस्कार होता, रादर आत्ताही आहे, पूर्णपणे गेलेला नाही आहे. पण काही काळाकरता तुझ्यासाठी मी तो सर्व बाजूला ठेवून सून म्हणून माझी कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न पुरेपूर करत आहे. पण शौर्य, ह्या सगळ्यामध्ये मी कुठे कमी पडते आहे का? मी अपूर्ण पडत असेन तर मला तसं सांग. मला कळतच नाही आहे की मी नेमकी कशी वागू, मी नेमके काय करू. कारण बघ ना, मी प्रयत्न करते आहे रे, पण काहीच अर्थ उरत नाही आहे कशालाही. बघतोयस ना आता, मी ही केस जिंकले, ही माझी खरंच एवढी मोठी चूक होती का रे? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता विजया ही कपाटामध्ये कपडे लावत असते. इतक्यात तिकडे आईसाहेब येतात. आईसाहेब विजयाला विचारतात, विजया, हर्षवर्धन कुठे? एवढी रात्र झाली आहे आणि तो त्याच्या खोलीत नाही आहे? त्यावर विजया म्हणते, ते वरती गच्चीवर गेले. त्याबरोबर विजयाला लगेचच आईसाहेब म्हणतात, विजया, खरं तर आज हर्षवर्धन जे काही वागलं आहे ना, ते सगळं मला अजिबात पटलेलं नाही आहे. रादर ते सगळं बरोबर नाहीच आहे. तू बघितलंस ना हर्षवर्धन कसा वागला ते? हर्षवर्धनला घरी आल्यावर एवढा त्रागा करण्याची मुळात काही गरज नव्हतीच. बरं, त्याने एवढा त्रागा केला तरी केला, पण घरी आल्यानंतर उपाशी राहिला. त्याला उपाशी राहण्याची तरी काय गरज होती विजया? त्यावर मग विजया म्हणते, मग जर तुम्हाला एवढं वाटतं आहे तर तुम्ही त्यांच्याशी बोला. त्यावर मग आता आईसाहेब म्हणतात, हे बघ विजया, तुलाही हे चांगलं माहिती आहे. आता सध्या त्याच्याशी मी बोलले, मी समजावलं किंवा त्याला कोणीही सध्या समजावलं ना, तरीही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. आता जर फक्त त्याची कोणी समजूत काढू शकतं, जर कोणी त्याला सांगू शकतं ना समजावून, तर ती एकमेव व्यक्ती म्हणजे तू आहेस विजया. तू बोलू शकतेस त्याच्याशी. त्यावर विजया म्हणते, मी काय बोलू त्यांच्याशी, काय समजावून सांगू त्यांना? माझं काहीही ऐकून घ्यायला तयार नाही आहेत ते. कालपासून माझ्याशी एक शब्दसुद्धा बोललेले नाही आहेत. मी काय बोलू त्यांच्याशी? त्यावर आईसाहेब म्हणतात, विजया, मी तुला लहान मुलाला चॉकलेट देऊन गोड बोलून त्याची समजूत घालतात तशी समजूत घाल असं सांगतच नाही आहे. मी तुला म्हणते की हळूहळू वेळ दे आणि वेळ घे तू सुद्धा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता शैलजा ही दूध गरम करत असते. तर आता काका हा नुकताच हॉलमध्ये आलेला असतो. हॉलमध्ये सगळा काही शुकशुकाट असतो. शांतता पसरलेली बघून काका म्हणतो की सगळीकडे एकदम किर्र शांतता पसरलेली आहे. हे बघून तरी असंच वाटतं आहे की आज लवकरच सगळे जाऊन आपापल्या खोल्यांमध्ये झोपलेत बहुधा. त्याबरोबर शैलजा म्हणते, अहो काहीही काय बोलता? त्यावर मग आता काका म्हणतो, अगं जे दिसतंय तेच बोलतोय ना मी. त्यावर शैलजा म्हणते, घरामध्ये एवढा मोठा तमाशा झाल्यानंतर सगळेजण जाऊन झोपतील असं वाटतंय का तुम्हाला? सगळेजण आपापल्या खोलीमध्ये जागेच असतील बघा, आपापल्या खोलीत गप्प बसले असतील. त्याबरोबर मग आता लगेचच काका म्हणतो, मला आज हे सगळं घडणार हे माहीत होतंच, कारण कोर्टात ऊर्जा केस जिंकणार हे नक्की होतंच. त्याबरोबर मग शैलजा म्हणते, अहो ती ऊर्जा केस लढत होती तेव्हा तुम्ही होतात का तिकडे हिअरिंगमध्ये? त्यावर मग लगेचच तो म्हणतो की नाही, मी नव्हतो तिकडे, पण आज कोर्टात फक्त ऊर्जाच्या आर्ग्युमेंटची चर्चा रंगली होती. तुला माहिती आहे का, कोर्टात सगळेजण म्हणत होते की ऊर्जाच जिंकणार होती. ऊर्जा दादापेक्षा 2 पाऊल पुढे होती विजया या केसमध्ये. खरं तर दादा ही केस हरणार होता हे सगळ्यांना आधीपासूनच माहीत होतं, रादर मलासुद्धा माहीत होतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य ऊर्जाला म्हणतो, नाही ऊर्जा, अजिबात नाही, तुझं काहीही चुकलेलं नाही आहे. हे बघ, तू एकदम योग्य आहेस, एकदम बरोबर, समजलं? आणि राहिला प्रश्न डॅडचा.
तर तू त्यांचा फार विचार करू नकोस. मॉम आहे ना, मॉम सांभाळून घेईल सगळं. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य पण खरंच तुझे बाबा एवढे चिडलेत माझ्यावर, एवढी काही गरज चिडण्याची होती का खरं तर. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं आजपर्यंत ते एकही केस हरलेले नाही आहेत. आज पहिल्यांदा असं काहीतरी घडलं आहे, त्यामुळे त्यांना जो त्रास होतो आहे तो स्वाभाविक आहेच. त्यावर मग आता शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, तू फार विचार करू नकोस, होईल सगळं ठीक. उद्या सकाळपर्यंत सगळं नॉर्मल झालेलं असेल. त्याबरोबर मग आता ऊर्जा म्हणते, शौर्य खरंच तुला असं वाटतं आहे ना. शौर्य म्हणतो, हो ऊर्जा नक्की. त्यावर मग आता अचानक ऊर्जाच्या फोनवरती खूप सारे नोटिफिकेशन्स येतात. आता इतके सारे नोटिफिकेशन्स अचानक आल्यावर मग शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा काय गं, हे एवढे सगळे कसले नोटिफिकेशन येत आहेत. त्यावर मग ऊर्जा शौर्याला म्हणते, हे नोटिफिकेशन 1 मिनटं. आणि मग ती चेक करते आणि म्हणते, अरे हे नोटिफिकेशन तर मला सकाळी केस जिंकल्यापासून येत आहेत. त्यावर शौर्य म्हणतो, केस जिंकल्यापासून. त्यावर ऊर्जा म्हणते, हो अरे आपली मुलगी आपला सन्मान हे जे आपलं पेज आहे ना, त्या पेजवरती प्रत्येक मुलगी तिच्याबरोबर जे जे काही घडलं आहे की नाही ते सगळं काही नोंदवत आहे. आता खरं तर माझ्यासमोर खूपच मोठी कामगिरी आहे शौर्य, पण ह्या सगळ्यामध्ये ना मला एक गोष्टीची मात्र खूप भीती वाटते. त्याबरोबर शौर्य म्हणतो, कोणत्या गं. त्यावर ऊर्जा म्हणतोय, मला माझं कामही सांभाळायचं आहे आणि माझं व्यवस्थित सगळं प्रोफेशनही बघायचं आहे. या सगळ्यामध्ये माझं घर तर सफर करणार नाही ना, आपलं फॅमिलीला तर सफर करावं लागणार नाही ना, तुला सफर करावं लागणार नाही ना. मला ह्या सर्व गोष्टींची खूप काळजी वाटते रे. आपल्या दोघांचं नातं सफर व्हायला नको ना शौर्य. नाही म्हणजे तसं तर मी कधी होऊ देणार नाहीच, मी काळजी घेईनच, पण तरीही. शौर्य म्हणतो, ऊर्जा तू असा विचारही करायची काही गरज नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आईसाहेब विजयाला म्हणतात, विजया अगं जरा सारासर विचार कर. जर हर्षवर्धनला जास्त कमी काही त्रास झाला असता, त्याचं BP वगैरे शूट झालं असतं, त्याला अचानक काही भयानक झालं असतं, तर आपण काय केलं असतं. हे बघ विजया, आज मी तुझ्यासमोर तुझी सासू म्हणून नाही गं, तर एक आई म्हणून उभी आहे आणि मी तुला सांगते, माझ्या मुलाला तुझ्या सोबतीची गरज आहे. त्याला आता ह्या सगळ्यातून बाहेर फक्त तूच काढू शकशील विजया, तू बोल त्याच्याशी. विजया म्हणते, आईसाहेब एवढं सगळं कळतं आहे तुम्हाला, मग तुम्ही ऊर्जाला ह्या घरात का आणली. ती मुलगी डाव साधून ह्या घरात आली आहे हे तुम्हाला का कळत नाही आहे. त्यावर आईसाहेब म्हणतात, नाही विजया नाही, तुझा खूप मोठा गैरसमज आहे ऊर्जाच्या बाबतीतला. ऊर्जा कसलाही किंवा कुठल्याही पद्धतीचा डाव वगैरे साधून ह्या घरामध्ये मुळीच आलेली नाही आहे. विजया काही गोष्टी तर अशा आहेत ना अजून की ज्याबद्दल तुला काहीही ठाऊकही नाही आहे, आणि आता तर त्या गोष्टी बोलून दाखवण्याची ही वेळही नाही आहे. पण मी तुला एवढंच सांगेन बेटा, मी तुझी शत्रू नाही आहे गं, खरंच नाही आहे. फक्त आता हर्षवर्धनला जप, हर्षवर्धनची चांगली काळजी घे, हर्षवर्धनला या सगळ्यातून बाहेर काढ, पण त्या सगळ्यासाठी आधी तू स्वतः सगळं स्वीकार. विजया आजपर्यंत तू आदर्श सुनेप्रमाणे सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडलीस. तुझ्यावर टाकलेली सगळी जबाबदारी तू हसत हसत स्वीकारून आनंदाने पूर्णही केलीस. मग आज मी तुझ्यावरती एक खूप मोठी जबाबदारी टाकली, ती म्हणजे पहिलं तर ऊर्जाला समजून घे आणि नंतर हर्षवर्धनलासुद्धा ऊर्जाचं महत्त्व समजून सांग. पहिलं तुला स्वतःच्या मनाला समजवावं लागेल. एकदा का तुला समजलं ना की मग हर्षवर्धनला समजणंसुद्धा सहज सोपं होईल. विजया तू जशी आदर्श सून आहेस ना, तशीच ऊर्जामध्ये सुद्धा आदर्श सून होण्याची धमक आहे, क्षमता आहे. पण त्यासाठी आपण सगळ्यांनी तिला सपोर्ट करायला हवा, आपण सगळ्यांनी तिला साथ द्यायला हवी. ऊर्जा काम करणारी मुलगी आहे आईसाहेब, खरंच. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे विजया म्हणते की तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा, पण हे बघा माझं त्या मुलीशी काही घेणं देणं नाही आहे. आईसाहेब म्हणतात की विजया अगं असं बोलून कसं चालेल, ती मुलगी आता तुझ्या मुलाची बायको आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तीच मुलगी तुझ्या मुलाला आयुष्यभर सुखी ठेवणार आहे, खुश ठेवणार आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता शैलिजा म्हणत असते की बघालच तुम्ही घरात आता कसले रोज तमाशे होणार आहेत ते. अहो तुम्हाला काय सांगू, वहिनींनी तर सर्व सीमा क्रॉस केल्या होत्या. त्यावर काका म्हणतो, सीमा क्रॉस केल्या होत्या म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे शैलिजा, मला खरंच कळलं नाही. शैलिजा म्हणते, अहो म्हणजे वहिनींनी चक्क त्या ऊर्जाला कोर्टात जाण्यापासून थांबवण्याकरिता न जाणो काय विचित्र शकली लढवल्या होत्या. अहो तिला काय नको ती कामं सांगितली, काय केलं, पण वहिनींना कुठे माहिती होतं की ती मुलगी त्यांच्यापासून कितीतरी पटींनी पुढे आधीच निघून गेलेली आहे.
ती मुलगी आता पुन्हा ह्या सर्व भानगडीत अडकणार नव्हतीच. त्याबरोबर मग आता काका म्हणत असतो की वहिनींना जितक्या लवकर समजेल ना की त्या मुलीला त्रास देऊन उपयोग नाही आहे, तितकं आपल्या घरासाठी हे भल्याचं ठरेल. शैलिजा हसते आणि म्हणते, जी मुलगी हर्षवर्धन जहागीरदारला ऐकत नाही ती मुलगी ह्या वहिनींना काय जुमानणार आहे. आणि मग शैलिजाला आणखीन हसायला येतं. हर्षवर्धन आणि विजयावर शैलिजा हसत असल्यामुळे मग लगेचच काका म्हणतो, शैलिजा हसायला काय झालं आहे तुला एवढ्या मोठ्याने? अगं जरा शांत हो, कुणी बघितलं तर लोक काय म्हणतील. शैलिजा म्हणते, बघू देत ना बघितलं तर, मी काय घाबरते का कुणाला? तसंही एवढी वर्ष मला दाबूनच ठेवलं होतं, आता पाळी वहिनींची आहे. त्यावर काका म्हणतो, शैलिजा अगं तुम्हा बायकांना दुसरी काही कामं नसतात का? उलट घरात भांडणं झाली ना तर बाई माणसांनी ती सोडवायची असतात, वाढवायची नाही किंवा लांब उभं राहून बघायचीही नाही. त्याबरोबर दुसऱ्या दिवशी आता इकडे सकाळ सकाळ ऑफिसला जायला आदित्य हा आवरून आलेला असतो. आता आदित्य आल्याबरोबर मग आता लगेचच इकडे विजया ही आदित्यला म्हणते, आदित्य आज तुम्ही जेवायला घरी येणार आहात की ऑफिसला जात आहे, तसा डबा पॅक करून द्यायला. आदित्य म्हणतो, मग मला काही माहिती नाही आहे, मी डॅडनं विचारतो. त्याबरोबर मग आता विजया म्हणते, लवकर विचार आणि मला तसं कळव. तशा आईसाहेब म्हणतात, विजया 1 मिनटं थांब, मला या घरात असं वेगवेगळं जेवण झालेलं चालणार नाही. जेवण आत्तापर्यंत जसं आपण एकत्र बनवत होतो तसंच बनणार, समजलं? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे हर्षवर्धनला विजया विचारते, काय हो तुम्ही टिफिन नेताय का की घरीच याल डायरेक्ट जेवायला? तसा हर्षवर्धन म्हणतो, 1 मिनिट, व्हॉट इज इट? टिफिन नेताय का म्हणजे सांग ना, काय अर्थ आहे याचा? या टिफिनचा काय उपयोग? काहीच नाही आहे, समजलं ना? माझ्या जेवणाचा उगाच इश्यू क्रिएट करू नका. मी जेवलो नाही त्यामुळे काहीही नुकसान होणार नाही आहे. आदित्य मीटिंग्सची तयारी वगैरे सगळी केली आहेस ना? आदित्य म्हणतो, येस डॅड, आपली पहिली मीटिंग ही. त्यावर हर्षवर्धन आदित्यवर चिडतो आणि त्याला सांगतो की अजिबात नाही, पहिली मीटिंग ह्याच्याबद्दल काहीही किंवा कशाहीबद्दल घरामध्ये काहीही सध्या बोलायचं नाही. जे काही कामा रिलेटेड बोलायचं असेल ना ते सगळं कामातच बोलायचं, कळलं का? आजपासून हा नियम कडकली सगळ्यांनी फॉलो करायचाच. घरात कुठल्याही केसचं काहीही डिस्कशन होणार नाही. त्यावर मग आता सगळीजणं म्हणतात की ठीक आहे, जसं तुझं म्हणणं. त्यानंतर मग आता हर्षवर्धन हा निघालेला असतो. त्याबरोबर इकडे ऊर्जा ही विजयाला सांगते, आई आज मी माहेरी जाणार आहे. काल जाणार होते पण काल जायचं राहूनच गेलं. इतक्यात तिकडे हर्षवर्धन निघालेला असताना अर्पिता तिकडे येते. अर्पिता येते, अंकल थँक गॉड तुम्ही इथेच आहात. ते मला तुम्हाला भेटायचं होतं. अहो कधीपासून भेटायचं होतं माहिती आहे का मला तुम्हाला? हो थँक गॉड फायनली तुम्ही मला भेटलात. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, तुला मला भेटायचं होतं, तू माझ्याशी बोलायला आली आहेस? त्यावरती म्हणते, येस ऑफकोर्स अंकल, मी तुम्हाला भेटायला आली आहे, मी तुमच्याशी बोलायला आली आहे. अंकल काय हो तुम्ही किती गोंधळ केलात? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, गोंधळ काय? त्यावर अर्पिता म्हणते, अहो अंकल असं काय करताय? तुम्ही केस हरलात ना, त्यामुळे विक्रांत जेलमध्ये गेला. आता असं होतं ना की विक्रांत ह्या केसमधून सुटला, अनिल झाला की मग माझं आणि शौर्याचं लग्न होणार म्हणून. पण आता विक्रांत तर जेलमध्ये गेला, मग अंकल आता आमचं लग्न कसं होणार? काय घडणार पुढे? त्यावर हर्षवर्धन म्हणतो की तू काळजी करू नकोस, मी शिर्केंबरोबर बोलतो त्या सर्व विषयी. त्यावर मग ती म्हणते, डॅड अहो काय सांगू तुम्हाला, सगळं वातावरण बिघडलं आहे. हर्षवर्धन म्हणतो, काय म्हणालीस? त्यावर ती म्हणते, अहो डॅड खरंच सगळं वातावरण ओ अच्छा, आता तुम्ही सासरे होणार ना माझे, म्हणून अंकेल. बरं मी काय म्हणत होते, सगळं वातावरण खराब झालं आहे. अहो बाबा तर यांना फोन कर त्यांना फोन कर विक्रांतला सोडवण्यासाठी करतात. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे हर्षवर्धन विचारतो, काय झालं? त्यावर मग ती सांगते, अहो आज घरी पत्रकार परिषद बसली होती, पत्रकार आले होते बाबांना भेटण्यासाठी, पण तेव्हा बाबांनी त्यांना भेटायला साफ नकार दिला आणि ती लोक मग निघाली तिकडनं आणि त्यांनी खूप मोठा गोंधळ घातला. आमदार साहेबांच्या घरी गेलो आणि आमदार साहेबांनी अपमान केला वगैरे हेडलाईन त्या लोकांनी पेपरमध्ये छापून आणायचं ठरवलं आहे आणि विरोधकांनी तर आणखीनच या गोष्टीचा बाऊ केलेला आहे. अंकल तुम्हाला काय सांगू, सर्व विचित्र झाले. त्यावर मग आता
हर्षवर्धन म्हणतो की मला सांग, तू एकटी आली आहेस का की आहे कोणी तुझ्याबरोबर? त्यावर ती म्हणते, अंकल आता माझ्यावर लक्ष द्यायला कोणाला वेळ आहे का? अहो म्हणजे डॅड तर विक्रांतला सोडवण्यासाठी काही ना काहीतरी करतायत, धडपडतायत. आणि मॉम तर कालपासून देवघरातनं उठलेलीच नाही आहे. मॉम नुसती रडतीये विक्रांतला सोडवण्यासाठी. कळतं आहे का तुम्हाला? म्हणून तुम्हाला म्हणते अंकल, तुम्ही ही केस हरून ना खूप मोठी चूक केली आहे. ही केस हरून तुम्ही सगळ्यांचा मूडच घालवून टाकलेला आहे. पुन्हा एकदा त्या विक्रांतला एकदाचा जेलमधनं बाहेर काढा. आणि एकदा का तुम्ही त्याला जेलमधनं बाहेर काढलात की मग खरोखर होईल माझं आणि शौर्याचं लग्न. अंकल तुम्ही काढाल ना त्याला जेलमधनं बाहेर? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो की हो 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 अर्पिता, हो ते सगळं काय करायचं ते मी बघतो. त्या गोष्टींची काळजी तुला करण्याची काहीही गरज नाही आहे. तू एक काम कर, तू आत्ता घरी जा. तुझ्याबरोबर कोणी आलं आहे का? त्यावर अर्पिता म्हणते, अंकल नाही हो, आता माझ्याकडे कोण लक्ष देणार? बरं, पण मी जे म्हणते त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा हां. लवकरात लवकर माझं आणि शौर्याचं लग्न व्हायला हवं असेल ना तर प्लीज तुम्ही विक्रांतला सोडवा. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे पटकन अर्पिता जाते आणि शौर्याला मिठी मारते. आता अर्पिताने शौर्याला मिठी मारल्यावर शौर्याला हे सगळं खूप ऑकवर्ड होत असतं. तर शौर्याच्या बाजूला आता ऊर्जासुद्धा उभी असते. आता ऊर्जाही तिथेच असते, अर्पिताही तिथे असते. आता ऊर्जा ही शौर्याकडे बघत असते, शौर्य हा ऊर्जाकडे बघत असतो. अर्पिता शौर्याकडे एकट्याकडेच एकटक बघत असते आणि तिला शौर्याकडे बघून एक आनंद मिळत असतो. शौर्य आपलं लग्न लवकरच होणार असं ती शौर्यालासुद्धा म्हणते. हे सगळं काही आईसाहेब बघत असतात, त्यांना आश्चर्य वाटत असतं. तर हेच सगळं ऊर्जाही बघत असते आणि आता ऊर्जालाही या सर्व गोष्टींचं खूप जास्त आश्चर्य वाटत असतं. तर दुसऱ्या बाजूला आता वहिनीला मात्र ह्या सर्वांमुळे खूप जास्त गंमत वाटत होती. त्यानंतर मग आता शौर्य हा कसाबसा इकडे आता तिच्यापासून स्वतःचा पाठलाग सोडवतो आणि निघून जातो कोर्टात. त्यानंतर मग आता पुढे गेल्यावर अर्पिताला लगेचच वहिनी विचारू लागते, काय ग अर्पिता, कुठे होतीस इतका वेळ? त्यावर अर्पिता म्हणते, हो मी गच्चीवरती होते. त्याबरोबर मग आता लगेचच अर्पिताला ती म्हणते, तुला माहिती आहे का मगाशी तू शौर्याला मिठी मारलीस तेव्हा शौर्याच्या शेजारी कोण उभी होती? ते ऊर्जा. अगं ऊर्जा होती ती, शौर्याची बायको ऊर्जा, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. मला एक गोष्ट सांग अर्पिता, खरोखर तुझा मेमरी लॉस झालेला आहे की तू या लग्नासाठी मेमरी लॉसचं नाटक करतेस? मग आता ती सांगते खरं की हो मी हे सगळं काही नाटकच करते. त्यानंतर मग हे ऐकून अर्पिता आणखीन जास्त खुश होते आणि आणखीन जास्त आता ती मदत करायचं ठरवते की आता आपण मदत करायचं अर्पिताला आणि अर्पिताबरोबर मिळून आपण शौर्य आणि ऊर्जाचं लग्न खराब करायचं. मग आता वहिनीने अर्पिताला मदत करायचं ठाणलेलं आहे. आता ती हसत असते. त्याबरोबर मग आता लगेचच अर्पिता म्हणते, होईल ना आमचं लग्न? त्यावर मग आता वहिनी म्हणते, हो होईल ना. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता शौर्य आणि ऊर्जा कोर्टात पोहोचलेले असतात. कोर्टात ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य अरे तू बघितलं नाहीस का अर्पिता तुझ्यात किती बुडून गेली आहे ते, अर्पिताचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. अरे ती तुलाच नवरा म्हणून मानून बसली आहे. अरे तिला मी तुझ्या शेजारी उभी असल्याचंही भान नव्हतं. तिला फक्त एवढंच वाटतं आहे की तुझ्या गळ्यात फक्त एक चेन आहे आणि आता तुझं लग्न वगैरे झालेलं नाही आहे आणि म्हणूनच ती तुझ्या मागे लागली आहे. खरंच त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला